नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ITSC इयत्ता 4थी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची संभाव्य उत्तरसूची सोडवून घेणार आहोत। 2025 ची ही प्रश्नपत्रिका आहे। सर्वांनी आपली उत्तरे चेक करायची आहेत आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। कमेंटमध्ये का सांगायचं, कारण त्याच्यामुळे बाकीच्या मुलांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळतं की बापरे यांना एवढे छान मार्क आहेत तर मलाही मिळालेच पाहिजेत। मग मुलांना एक हुरूप येतो, त्याच्यामुळे कमेंटमध्ये आपले मार्क्स नक्की सांगा। बघा इथे पहिला प्रश्न आहे। आपण मराठीची जी प्रश्नपत्रिका सोडली त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन तो सुद्धा व्हिडिओ पाहू शकता। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित बघणार आहोत। 26वा प्रश्न आहे, खालील पैकी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आलेली मोठ्यात मोठी संख्या कोणती। मग बघा या सगळ्या संख्यांमध्ये 5,32,976 ही संख्या मोठी आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, 27/7 या अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा। मग बघा ते असं करायचं असतं, 27 ला 7 ने भागायचं। मग 7च्या पडेमध्ये 27 नाही आहेत, मग 27 पेक्षा लहान संख्या बघा 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, मग 7तून 1 गेला 6 राहिले, 2तून 2 गेले 0। मग बघा पूर्ण संख्या म्हणजे भागाकार किती आला आहे 3, मग ती पूर्णांक संख्या भागले कशाने 7 ने, ज्याने भागले ती संख्या नेहमी खालीच लिहायची असते छेदामध्ये, आणि जेवढी बाकी आले ते अंशामध्ये लिहायचे असते। मग आपलं उत्तर काय आलंय 3.6°/7। मग बघा बरं पर्याय क्रमांक 4 मध्ये ते उत्तर आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया, 1 ते 5 या क्रमिक अंकांपैकी कोणताही एक अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा। मग बघा 1 ते 5 अंक मोठ्यात मोठी संख्या, मग बघा 5 4 3 2 1, मग बघा 54,321, मग बघा 54,321 आपल्याला मोठ्यात मोठी सांगितले, म्हणून मग आपण या पद्धतीने कोणता अंक तयार झाला तर 54,321 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील कोणत्या संख्येत 3 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे। मग बघा इथे 3 एकक दशक शतक हजार, मग या 3ची स्थानिक किंमत 3000, याच्यामध्ये एककाच्या घरात आहे, मग आपल्याला माहिती आहे एककाच्या घरामधले म्हणजे या 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे 3च असणार आहे। मग एककाच्याच घरातली स्थानिक किंमत कशी असणार आहे कमी असणार आहे। इथे 3 दशकाच्या घरात आहे, 3 दशक म्हणजे 30, आणि इथे पण दशकाच्या घरात आहे, मग 3 दशक म्हणजे 30, मग सर्वात कमी कोणत्या घरातली तर पर्याय क्रमांक 2, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 मधील 2 अंकी संख्या 4 हा अंक किती वेळा येतो। मग बघा 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 अंकी संख्या 4 हा अंक विचारते, किती संख्या विचारल्यात का नाही, 4 हा अंक किती वेळा येतो। मग बघा आपण त्या संख्या लिहून घेऊया। बघा 2 अंकी संख्या, मग 1वर 4 14, परत 24 34, 4वर 0 40, 41 42 43 44 45 46 47 48 49, आणि डायरेक्ट 5वर 4 54 64 74 8वर 4 आणि 9वर 4, बस इथपर्यंतच। मग बघा बरं 4 किती वेळा आले ते बघायचं, आपल्याला 4 हा अंक किती वेळा येतो ते लिहायला सांगितले। मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19, मग 4 हा अंक किती वेळा आलाय तर 19 वेळा, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब शतक अधिक 12 दशक अधिक 35 बरोबर 1855। मग बघा बरं इथे आपल्याला पर्यायातली संख्या घ्यायची आहे, किंवा तसं नाही केलं तरी चालते, बघा या पद्धतीने सोडवलं तरीही उत्तमच। आता हे थोडा वेळ बाजूला राहू दे, इथे काय आहे 12 दशक, 12 दशक म्हणजे किती 1 दशक म्हणजे 10, मग 12 दशक म्हणजे 1 शून्य ठेवावर 120 झाले, अधिक 35 आहेत, मग हे अधिक 35 इथे करूया, यांची बेरीज करूया आपण, 0 अधिक 5 5, 2 आणि 3 5, 1 1 155 आलं, एकूण बेरीज किती आहे 1855। मग या 1855 मधून हे आपण यांची बेरीज आहे ना 155 वजा करूया, 5तून 5 गेले 0, 5तून 5 गेले 0, 8तून 1 गेला 7, 1 1, मग आपलं उत्तर किती आले 1700। पण बघा बरं इथे शतक आहे,
मग 1700 म्हणजेच किती 17 शतक. शतक म्हणजे आपल्याला माहिती आहे 2 शून्य, मग हे वरचे 2 शून्य काढून टाका, राहिले किती 17 शतक. म्हणून मी इथे कोणतं उत्तर येणार आहे आपलं, पर्याय क्रमांक 3 17. पुढचा प्रश्न बघूया. एका बाटलीत 250 ग्रॅम तेल मावते तर 40 किलोग्रॅम तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील. बघा, एका बाटलीत 250 तर 40 किलोग्रॅम तेल भरण्यासाठी किती बाटल्या. मग हे कमीचा गट आहे आणि हा जास्तचा गट आहे. मग आपल्याला कमीचं काढायचं, मग या दोघांचा काय करायचं आहे, भागाकार. मग बघा हे ग्रॅममध्ये आहे, मग आपण हे सुद्धा काय करूया, ग्रॅममध्ये करूया. मग आपल्याला मिळते 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग हे 40 किलोग्रॅम आहे, 40 किलोग्रॅम म्हणजे किती 40,000 ग्रॅम. 40,000 ग्रॅम भागिले हे 250 ग्रॅम. या शून्याला हे शून्य कट झाले. आता 25च्या पड्यामध्ये 40 नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 25 एके 25. बघा 25 एके 25. इकडचा एक इकडे घेतला, 10तून 5 गेले, इथे राहिले 5, 3तून 2 गेले, 1 राहिला, वरून हा शून्य खाली घेतला 150. 25 सक 150. बरोबर आहे ना. मग यांची वजाबाकी केली, बाकी आली शून्य. आता वरून हा राहिलेला शून्य खाली घेतला, 25 0 0, शून्याला शून्याचा भाग, वजाबाकी आली शून्य, बाकी आली शून्य. मग आपलं उत्तर किती आलं 160. बघा पूर्ण भाग गेलेला आहे 160. मग 40 किलोग्रॅम तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील, तर 160 बाटल्या लागतील. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 160 बाटल्या लागतील. पुढचा प्रश्न बघा. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची असेल. बघा हा वर्तुळ आहे आणि त्रिज्या म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून इथपर्यंत, याला आपण काय म्हणतो, वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या आहे 7 आणि वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे ही वर्तुळाच्या केंद्रातून आरपार जाणारी रेषा, जिला आपण व्यास म्हणतो. म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. मग जर इथून इथपर्यंत 7 आहे तर इथून म्हणजे हा केंद्रबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. मग इथून इथपर्यंत जर 7 आहे तर इथून इथपर्यंत हे पण किती 7. मग 7 अधिक 7 बरोबर किती 14 सेमी. हे सेमीमध्ये दिले म्हणून मग हे सुद्धा 14 सेमी. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 33 व बाकी 5 उरते तर ती संख्या कोणती. बघा या पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला या गणितामध्ये भाज्य माहित नाहीये. बघा एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 33 आणि बाकी 5 उरते. हा भाजक आहे, हा भागाकार आहे आणि ही बाकी आहे. भाज्य आपल्याला माहीत नाहीये. मग ज्यावेळेस भाज्य माहित नाही त्यावेळेस आपण हे सूत्र वापरतो, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, भाजक गुणिले भागाकार. मग आता 33 गुणिले 9 यांचा गुणाकार करूया. 9 त्रिक 27, हातचाल आले 2, 9 त्रिक 27, 28 29, बाकी अधिक बाकी, बाकी किती आहे 5 आहे. मग इथे बाकी काय करूया आपण याच्यामध्ये मिळूया. 7 आणि 5 12, हातचाला 1, 9 आणि 1 10, हातचाला 1, 2 आणि 1 3. आपलं उत्तर किती आले 302. मग इथे भाज्य किती आहे तर 302. मग बघा बरं 302 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. बघा एका बागेत नारळाची 470 झाडे होती. एका बागेत नारळाची 470 झाडे होती. वाद्यात 78 झाडे पडली म्हणजे काय, कमी झाली. म्हणून मी इथे 78 आपण वजा करूया. शून्यातून 8 जात नाहीत, आपण शून्य करतो वर घेतो, इकडचं एक हातचा इथे राहिले 6, 10तून 8 गेले 2 राहिले, 6तून 7 काही जात नाहीत, इकडचं एक आपण इथे घेतलं, इथे राहिले 3, 16तून जर 7 गेले तर इथे आले 9 आणि हे 303. एकूण किती 392 झाडे राहिलीत. आता आणखी 177 झाडे लावली. मग आणखी 177 झाडे लावली म्हणजे आपण काय करायची, त्यांची बेरीज करायची. 7 आणि 2 8 9, 9 आणि 7 16, हाताला 1 3 4 आणि हा 1 5. मग एकूण झाडं किती आहेत आता काय विचारतात, तर आता बागेत नारळाची किती झाडे आहेत. मग किती झाडं आहेत तर 569. मग बघा 569 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. 50 किलोग्रॅम साखरेच्या पोत्यात 100 ग्रॅम साखरेचे किती पुढे भरता येतील. मग बघा या दोघांचा भागाकार करायचा. या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य, मग उरले किती 500. म्हणून मग आपलं इथं उत्तर आहे 50 किलोग्रॅम साखरेच्या पोत्यात 100 ग्रॅम साखरेचे किती पुढे भरता येतील तर 500. म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. 4/8 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता. मग बघा इथे 4/8 आहे, याला भाग जातो. बघा 4 1 4, 4 2 8, याचंच उत्तर किती आलं 1/2. मग इथे 1/2 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा.
15 ऑगस्टला जर रविवार असेल तर त्या महिन्यात कोणते 3 वार 5 वेळा येतील? मग बघा 15 ऑगस्टला रविवार आहे, 15 ऑगस्टला रविवार आहे, तर त्याच महिन्यात विचारले ना. मग बघा जर आपण 15च्या मागे गेलो, बघा 15 मधून 7 मागे गेलो, 1 तारखेचा वार काढूया आपण. 15तून 7 मागे गेलो तर किती येतात? 15तून 7 दिवस मागे गेलो तर 8 तारीख येते. मग 8 तारखेला सुद्धा कोणता वार आहे? रविवार आहे. 15 ऑगस्टला पण कोणता वार? रविवार. 8 तारखेला पण कोणता वार? रविवार. अजून 7 दिवस आपण मागे गेलो तर 1 तारीख येते. मग 1 तारखेला कोणता वार आहे? रविवार आहे. मग आपल्याला हे माहिती आहे ऑगस्ट महिना 31 दिवसांचा आहे. मग बघा 1 तारखेचाच वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचाच वार 30 तारखेला येतो, 3 तारखेचाच वार 31 तारखेला येतो. मग 1 तारखेला कोणता वार आहे? रविवार आहे. मग बघा 1 तारखेला रविवार आहे म्हणजे इथे रविवार, 2 तारखेला सोमवार आणि 3 तारखेला मंगळवार. म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार हे 3 दिवस, शेवटचे 3 दिवस पण हेच येणार आहेत. मग 5 वेळा येणार आहेत ना हेच दिवस, म्हणून मग इथे उत्तर आहे रविवार, सोमवार, मंगळवार. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला वजाबाकी दिले 4099 वजा 3219 बरोबर किती? 9तून 9 गेले 0, 9तून 1 गेले 8. आता 10तून या पद्धतीने 10तून 2 गेले 8 राहिले, 3तून 3 गेले 0. आपलं उत्तर किती आले? 880. मग 880 कुठे? पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, इथे आपल्याला भागाकार दिलाय 728. बघा इथे 728 भागिले 7. मग बघा इथे 7 एके 7, 7तून 7 गेले 0, वरून हा 2 खाली घेतला. 7 पेक्षा 2 लहान आहे त्यामुळे आपण 0चा भाग लावतो. 7 0 0, वजाबाकी आली 2, वरून हा 8 खाली घेतला. 7 चौक 28, वजाबाकी आली 0. आपलं उत्तर आलं 104. मग यांचा भागाकार किती आहे? 104. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 3 तास 25 मिनिटं म्हणजे किती मिनिटं? आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटं. मग 3 तास म्हणजे काही ते करायचं 3 ने गुणायचं, 60 गुणिले 3. मग बघा 3 0 0, 3 सक 18, 3 तास म्हणजे 180 मिनिटं आणि ही वरची 25 मिनिटं आपण इथे काय करूया? ॲड करूया. मग बघा 0 अधिक 5 5, 8 आणि 2 10, हजाला 1 205 मिनिटं. मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 205 मिनिटं. पुढचा प्रश्न, रामूने एक कपाट 2000 रुपयांना घेऊन 3000 रुपयांस विकले तर त्याला किती नफा झाला? मग बघा 3000 रुपयांना विकले आणि 2000ला घेतलं होतं. मग यांची वजाबाकी करूया. मग बघा वजाबाकी 1000 येते म्हणजे त्याला या व्यवहारामध्ये 1000 रुपये काय झालं? नफा झालाय, फायदा झालाय. म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, जानेवारी महिन्यात दररोज 37 रुपये लिटर दराने 1 लिटर दूध घेतले तर त्या महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? बघा दररोज 1 लिटर असं आपल्याला जानेवारी महिन्याचं काढायचं आहे. जानेवारी महिना किती दिवसांचा आहे? 31 दिवसांचा. दररोज 1 लिटर तर जानेवारी महिन्यात रोज 1 लिटर असं 31 दिवसाचं 31 लिटर झालं आणि 37 रुपये लिटर दर आहे म्हणून मी इथे काय करायचं, आपण 31 लिटरला 37ने गुणायचं. बघा 7 एके 7, 7 त्रिक 21, याचं काम झालं इथे 0 देतो. 3 एके 3, 3 त्रिक 9, यांची बेरीज करूया. 7 अधिक 0 7, 3 आणि 1 4, 9 10 11, किती आलं उत्तर? 1147. मग बघा 1147 रुपये पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एका किल्ल्यावर चढण्यास राजेशला 3 तास 9 मिनिटे लागतात तर किल्ला चढण्यास लागलेला वेळ मिनिटात काढा. आता आपल्याला याचं मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटं, मग 3 तास म्हणजे 60 गुणिले 3 करूया. 60 गुणिले 3 मग 6 त्रिक 18 आणि हा 0, 180 मिनिटं आणि हे वरचे 9 मिनिटं. मग बघा यांची बेरीज केली तर किती येतं? 189 मिनिटं. मग 189 मिनिटं कुठे आहेत? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? सगळ्यांचा छेद समान आहे, मग ज्याचा अंश मोठा तोच अपूर्णांक मोठा. मग बघा इथे 17 मोठे आहेत म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, घनाचे सर्व शिरोबिंदू, सर्व पृष्ठभाग व सर्व कडा यांची एकूण बेरीज किती? मग घनाचे सर्व शिरोबिंदू किती असतात? 8 म्हणजे कोपरे. पृष्ठभाग किती आहेत? 6 आणि कडा किती आहेत? 12. मग या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर बघा बेरीज किती येते? 12 आणि 8 20, 20 आणि हे 6 26. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26. पुढचा प्रश्न, 305 गुणिले 35. मग बघा यांचा गुणाकार
यांचा गुणाकार आलाय 10,675, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, बाजूच्या घड्यात किती वाजले आहेत? मग बघा इथे 4:45 वाजलेले आहेत, कारण बघा 4च्या पुढे तास काटा आहे आणि 9 मिनिट काटा आहे, मग 4:45 म्हणजेच 4:45, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, बाजूच्या आकृतीचा किती भाग रेखांकित केलेला आहे? मग एकूण भाग बघा 1 2 3 4 5, वर 5 खाली 5, एकूण भाग आहे 10. रेखांकित म्हणजे रंगवलेला 1 2 3 4, मग 4/10, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 750 या संख्येत दशकस्थानी कोणता अंक आहे? मग 750 म्हणजे किती? तर 750. मग बघा हे एककाचं घर आहे, हे दशकाचं घर आहे, मग दशकाच्या घरात कोणता अंक आहे? तर 5. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. पुढचा प्रश्न, 25चे विभाजक खालीलपैकी कोणते? मग बघा 25चे विभाजक 1 5 25, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 9/15 ब्रॅकेट 9/15 बरोबर रिकाम्या चौकटीत कोणते चिन्ह द्याल? आता बघा छेद पण समान आहे आणि अंश पण समान आहे, म्हणून मी ते बरोबर चिन्ह येईल, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 5,000 संख्या लिहिताना 1 0 कमी दिला तर उत्तर कितीने चुकेल? मग बघा 5,000 ही संख्या आपण अशी लिहितो 5,000, आणि 1 0 कमी दिला तर फक्त आपण 500 लिहू. मग ह्यांची वजाबाकी करूया. 0तून 0 गेले 0 0. आता इथे माहिती आपल्याला 10 आणि इकडचं एक हाचं तिथे गेलं इथे 10 4. 10तून 5 गेले 5, 4/4. मग आपलं उत्तर कितीने चुकेल? तर 4,500ने चुकेल, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 6,000 अधिक 200 अधिक 30 अधिक 5 या मांडणीने तयार होणारी संख्या कोणती? तर बघा 6,235, 6,235, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यांची बेरीज करायची. पुढचा प्रश्न बघा, सगळ्यांचा छेद समान आहे, ते बेरीज आणि वजाबाकी आहे. पहिल्यांदा आपण बेरीज करूया अंशांची. 7 अधिक 9 बरोबर 16, आणि 16 मधून आपण जर 4 वजा केले तर किती येतात? 12. मग 12 अंश 12 छेद, छेद आपण एकदाच लिहितो, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया, सर्वात लहान सममूळ संख्या कोणती? मग आपल्याला माहिती सर्वात लहान सममूळ संख्या आहे 2, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण 1 ही नैसर्गिक संख्या आहे. पुढचा प्रश्न बघूया, एका तारेवर 15 चिमण्या बसल्या होत्या, त्यानंतर काही वेळाने 9 कावळे येऊन बसले. 5 चिमण्या उडून गेल्या तर तारेवर किती पक्षी उरले? मग बघा आधी 15 चिमण्या होत्या, 9 कावळे येऊन बसले म्हणजे यांची बेरीज, आणि नंतर 5 चिमण्या उडून गेल्या, म्हणजे या पद्धतीने. मग 15 अधिक 9, मग यांची बेरीज किती आली? 24, आणि 24 मधून 5 चिमण्या उडून गेल्या. मग बघा 24 मधून 5 गेले, किती आलं? 19. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 19. पुढचा प्रश्न, रजनीने 372 रुपयांचा एक गणवेश व 250 रुपयांचं दप्तर खरेदी केले, तर तिने दप्तरपेक्षा गणवेशावर किती जास्त खर्च केला? मग या दोघांची काय करायचे? वजाबाकी. मग यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी येते 122, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एका कलिंगडाचा 8/13 भाग संपला तर किती भाग शिल्लक राहिला? बघा एकूण भाग किती आहे? 13 आहे. 13 मधला 8 भाग संपलेला आहे, आणि एकूण भाग आहे तसंच खाली लिहायचा परत. मग 13 मधून जर 8 गेले तर किती राहिला? 5, आणि एकूण भाग किती? 13, म्हणजे 5/13 हे उत्तर आहे. कलिंगडाचा 5/5 भाग राहिलेला आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका निवडणुकीसाठी बघा 47,253 पुरुष आणि 38,952 स्त्रियांनी मतदान केले, तर एकूण किती लोकांनी मतदान केले? मग यांची बेरीज करायची. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, हचाला 1, 9 आणि 1 10 आणि 2 12, हचाला 1, 8 आणि 8 16, हचाला 1, 4 आणि 4 8. मग आपलं उत्तर आले 86,205, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, यांची बेरीज करायची. यांची जर आपण बेरीज केली आपलं उत्तर आलं 31,902, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केल्यास उत्तर किती येईल? मग 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9 6 वेळा मांडायची या पद्धतीनं, 1 2 3 4 5 6, आणि मग त्याच्यातून 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे कोणती? 100 वजा करायचे. मग बघा 9,99,999 मधून 100 वजा करायचे. 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 1 गेला 8, 9 9 9. मग आपलं उत्तर आले 9,99,899. मग बघा
पर्याय क्रमांक 1 मध्ये ही संख्या आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा 3 वेळा 9 8 9 9 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. आता या उदाहरणात चौकटीत खालीपैकी कोणता अंक असला पाहिजे. मग बघा 5तून 7 जात नाहीत म्हणून जात नाहीत, मग आपण काय करतो इथे 15 घेतो, बरोबर आहे की नाही. हे करतो इकडचं एकाचं इथे घेतलं, इथे राहिले हे 2. 15तून 7 गेले 8 राहिले. आता 2तून 6 जात नाहीत, मग आपण इकडचा पण एक हातचा घेतो 12. 12तून 6 गेले 6 राहिले. आता कोणत्या संख्येतून 5 गेल्यावर 7 राहतात, मग आपण यांचीच बेरीज करूया. 7 5 12 म्हणजे 12तून 7 गेल्यावर बघा इथे किती येणार आहेत, इथे 12. पण मला सांगा इकडचा 1 घेतल्यावरच इथे 12, कारण इकडचा आपण 1 इथे घेतला म्हणजे इथे किती येणार आहे, इथे 2 नाहीत तर इथे 3 येणार, कारण 3तला 1 आपण इकडे घेतला, 3चे डकर राहिले 2 आणि इकडचा आपण 1 इथे घेतला, इथे राहिले हे 6. 12तून 5 गेले 7 राहिले, 6तून 4 गेले 2 राहिले, मग इथे कोणता अंक येईल तर 3. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणता अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक 32/5 आहे. मगाशीच आपण या पद्धतीचं एक गणित सोडवलं. 32ला 5ने भागायचं आहे. 5 सक 30, बाकी राहिली 2. उरलंय किती, पूर्ण उत्तर किती आले 6. पूर्णांक किती आहे 6. बाकी किती आले 2. बागी वर लिहायची आणि भागले कशाने 5ने. मग 6.2/5. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका कंपास पेटीची किंमत 2652 रुपये आहे. एका कपाटाची किंमत 2652 रुपये आहे, तर अशा 9 कपाटांची किंमत किती. मग बघा आपण यांचा गुणाकार केला, 2652 गुणिले 9 केलं तर आपलं उत्तर आले 23,868. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. सोहमने 72 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली, तर तयार होणाऱ्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती. आता बघा ज्यावेळेस 8 ठिकाणी कापले त्यावेळेस किती भाग झाले तर 9 भाग झाले. आपल्याला माहिती आहे 8 ठिकाणी कापली म्हणजे 9 भाग होतात, कारण 8व्या ठिकाणी कापल्यावर 9वा तुकडा पडतो आहे की नाही. मग एकूण 9 भाग झालेत. मग इथे काय करायचं आहे 72ला 9ने भागूया. मग 9 8 72. मग उत्तर किती आलं, बाकी आली 0. प्रत्येक तुकड्याची लांबी किती आहे तर 8 मीटर. मग 8 मीटर कुठे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. 9 आठवडे 5 दिवस. आपल्याला माहिती आहे आपल्याला किती दिवस विचारलेत. एका आठवड्याचे दिवस किती असतात 7. एक आठवडा म्हणजे 7 दिवस. मग एकूण आठवडे किती दिलेत 9 दिलेत आहे की नाही. मग बघा 9 7 63 आणि वरचे हे 5 दिवस अधिक हे 5. मग एकूण बघा 3 आणि 5 8 आणि हे 606 68. मग 68 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांक चढत्या क्रमाने योग्य आहे. चढता क्रम म्हणजे काय, लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे, सगळ्यांचा छेद समान आहे. मग बघा लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे 6 9 11 12. पर्याय क्रमांक 2 हा चढता क्रम योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. यांचा उतरता क्रम लिहायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे, सगळ्यांचा छेद समान आहे. मग पहिल्यांदा अंश बघायचा आहे. 7 5 3 1 येईल. मग 7 5 3 1 लहान मोठ्यापासून लहानाकडे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी 2 3 व 5ने भाग जाणारी संख्या कोणती. आता बघा सगळ्या संख्यांच्या एकक स्थानी 0 आहे, त्याच्यामुळे 2ने सगळ्यांना भाग जातो, बरोबर आहे, आणि 5ने पण जातो, कारण 5ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल त्याला 5ने पूर्ण भाग जाणारच आहे. आता राहिला प्रश्न 3ने. आता बघा 3ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा. मग बघा 2 आणि 3 5, 5 अधिक 0 5, 5ला 3ने भाग जातो का नाही, मग याला सुद्धा जाणार नाही. 5 आणि 3 8, 8 आहेत का 3च्या पड्यात नाही. 4 आणि 2 6, 6 अधिक 0 6. मग बघा 6 3च्या पड्यामध्ये आहेत, म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 420 या संख्येला 2 3 आणि 5ने सुद्धा भाग जातो. पुढचा प्रश्न. 740 सेंटीमीटर बरोबर किती मीटर किती सेंटीमीटर. आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग हे 740 आहेत म्हणजे 7 मीटर आणि 40 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 2 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. मग 2 किलोग्रॅम म्हणजे 2000 आणि हे वर्षे 500, मग 2500. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 74 आणि 75 साठी आपल्याला चित्ररूप माहितीवरून प्रश्नांची योग्य उत्तरे लिहायची आहेत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रमाण. एका चित्रासाठी 10 वाहने दिलेली आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच मुलांचं इथेच चुकतं.
मग बघा एकूण आता कार आधी प्रश्न वाचायच्या आधी सुद्धा ही क्रिया खूप महत्त्वाची आहे. 1 2 3 4 5 कारची संख्या आहे 5. एका चित्रासाठी 10 वाहने म्हणून 5 गुणिले 10 बरोबर किती 50. 1 2 3 4 5 6 7 इथे 7 गुणिले 10 म्हणजे किती 7 10 70. 1 2 3 4 5 6 6 गुणिले 10 बरोबर 60. म्हणजे कार आहेत 50, ट्रॅक्टर आहेत 70, दुचाकी आहेत 60. एकूण किती दुचाकी वाहने आहेत? मग बघा दुचाकी वाहने किती आहेत 60. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न ट्रॅक्टरची संख्या कारपेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहे? मग ट्रॅक्टरची संख्या विचारली. मग ट्रॅक्टर किती आहेत तर 70 आहेत. बघा 70 आहेत. किती कोणापेक्षा? कारपेक्षा. कार किती आहेत 50 आहेत. मग कितीने जास्त कमी म्हणजे वजाबाकी. मग किती 70 वजा 50 बरोबर 20. मग 20ने ट्रॅक्टरची संख्या जास्त आहे. ट्रॅक्टरची संख्या विचारली ना आपल्याला. मग 20ने जास्त आहे म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20ने जास्त. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे समजून घेतलेली आहे, सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्याला किती मार्क्स मिळाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. त्याची पण लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.